भालेरा स्वागत करते तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी काहीतरी सोपी रेसिपी घेऊन आले आहे, ती म्हणजे मेथी मटर मलाई। आणि मैत्रिणींनो, ही रेसिपी मी विदाउट काजू आणि मलाई शिवाय बनवणार आहे। तर चला तर स्टार्ट करूया। तर ही मेथी घेतलेली आहे मी 250 ग्राम मेथी आहे। 2 बारीक टोमॅटो कापून घेतलेले आहे, 3 छोटे छोटे कांदे चिरून घेतलेले आहे बारीक, थोडं लाल तिखट आहे, काळा मसाला आहे आणि थोडीशी हळद आहे। हे तीळ घेतलेला आहे, 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, जिरं आहे, ह्या सुक्या मिरच्या आहे आणि थोडेसे मिरे घेतलेले आहे मी, थोडेसे शेंगदाणे आहे, धणे आणि डाळ घेतलेली आहे, थोडी चणा डाळ आणि हे मटर मी घेतलेले आहे। तर ही कढई मी गॅसवर ठेवलेली आहे तापवायला। आता आपण शेंगदाणे टाकूया त्यामध्ये। आपल्याला शेंगदाणे, तीळ आणि धणे, डाळ वगैरे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। लाल सुक्या मिरच्या आणि थोडेसे मिरे आहे 4-5। तर आपल्याला हे सगळे खडे मसाले वगैरे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे। हे शेंगदाणे भाजून झाल्यावर आपल्याला त्याचं वाटण तयार करायचं आहे। तर आपले मसाले चांगले भाजून झालेले आहे, आपण काढून वाटण तयार करून घेऊ त्याचं। तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटण तयार करून घेऊ। तर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे मसाला। तर मैत्रिणींनो, कढई गरम झालेली आहे, आता आपण तेल टाकूया। जिरं ॲड करायचं आहे आपल्याला। कांदा टाकायचा आहे, हिरवी मिरची ॲड करायची आहे, तर कांदा आपला चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे मी, टाकायचं आहे, चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे। तर कांदा फ्राय झाल्यावर आपल्याला आता टोमॅटो ॲड करायचे आहे यामध्ये। तर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहे यामध्ये आणि वाटाणा पण टाकायचा आहे। तर थोडंसं मीठ ॲड करून आपण वाटाणा शिजेपर्यंत 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर मैत्रिणींनो, वाटाणा चांगला फ्राय झालेला आहे आपला। आपण मसाले ॲड करूया। लाल मिरची, काळा मसाला आणि हळद आहे, हे माझे घरगुती मसाले आहे, घरीच मी तयार केलेले आहे। त्या मसाल्याची चव अप्रतिम आहे मैत्रिणींनो। तर आपले मसाले चांगले फ्राय झालेले आहे, आपण आपली तयार केलेली जादूची पेस्ट टाकूया आता यामध्ये। तर आपण चांगलं आता मिश्रण हलवून घेऊया। आणि मैत्रिणींनो, ही भाजी नक्की तुम्ही घरी ट्राय करा। मी क्रीम पण टाकलेली नाही आणि काजू पण नाही टाकलेले, पण चवीला अप्रतिम लागते ही भाजी। तर मैत्रिणींनो, आपण रोजच्या जीवनामध्ये मेथीची भाजी बनवतो आणि ती लहान मुलं खायला खूप कंटाळा करतात। ही नवीन पद्धतीने तुम्ही मेथी मटर मलाई त्यांना खाऊ घाला, त्यांना खूप आवडणार आणि ह्या भाजीची चव अप्रतिम आणि हॉटेलसारखीच आहे। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा। तर आपण आता थोडी थोडी करून मेथीची भाजी ॲड करूया यामध्ये। तर मैत्रिणींनो, मी मेथीची भाजी ॲड केलेली आहे यामध्ये। आता आपण 10 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवूया, मेथी चांगली शिजून घेऊया आणि सर्व करूया। तर हे बघा मैत्रिणींनो, आपली भाजी रेडी झालेली आहे आणि खूप छान दिसते, ग्रेव्ही पण खूप छान आलेली आहे, तेल सुटलेलं आहे चांगलं। आपण काढून घेऊया आता।
हे बघा मैत्रिणींनो, आता मी भाजी काढून घेतलेली आहे आणि ही अत्यंत सोप्या पद्धतीने असे मेथी मटर मलाई मी बनवलेली आहे आणि विदाऊट क्रीम, तर विदाऊट काजू, विदाऊट मलाई ही भाजी तयार केलेली आहे आणि अत्यंत अप्रतिम लागते ही भाजी. ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा व मला कमेंट्स करा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.